पहिल्याच बॉलवरती बॉलला उडवलाय, बॉल सरळ जातोय सीमा रेषेबाहेर, षटकार ठोकला. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलंय गोलंदाज जयेश दीपेश याने षटकार ठोकून. पहिल्याच बॉलवरती षटकार. सहा धावाने आपला अकाउंट आणि 6 धावाने मात्र संघाचा अकाउंट देखील ओपन केलाय. आंटी बाजू से जाइए, मैच चालू आंटी, बॉल लगेगा. भूषण के क्षेत्रामध्ये गेलं. 1 धाव टीमची धावसंख्या, माफ करा वाईट बॉल आहे, सॉरी, वाईट +1 असे 2 धावा. 8 धावा टीमच्या खात्यामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉलला उडवलाय आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा येतोय हा मॅक्सिमम षटकार दीपेशच्या बॅटमधून. 6 धावाने टीमची धावसंख्या आपण पुन्हा एकदा पाहू शकाल. झपाट्याने धावा वाढताना दिसत आहे. स्कोर बोर्ड मात्र हलवत जात आहे. टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली 14. त्या आकड्यावरती दीपेश आहे. 2 बॉलवरती 2 षटकार सलग ठोकल्यात. जयेशवरती चढवलेला हल्ला पाहायचं कसं कमबॅक करेल जयेश. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षक आहे, बॉलला अडवलाय. खूप चांगला चेंडू होता, तितक्याच दर्जेदार स्ट्रोक देखील होता, परंतु क्षेत्ररक्षक होता तिथं चेंडूला अडवलाय. इथेही धाव न देता डॉट बॉलची इथे होते सांगता 14 या आकड्यावर. यावेळेस फुलटॉ, चुकीला माफी नाही. स्क्वेअर ऑफ द विकेट पुन्हा एकदा येतोय दीपेशच्या बॅटमधून हा घणाघाती षटकार. त्या 6 धावाने टीमची धावसंख्या तब्बल स्कोरबोर्डवरती जाऊन पोहोचले 20 या आकड्यावर. बिनगड्याच्या मोबदल्यावरती 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. पुन्हा एकदा स्टॉप शूट केलाय, बॉल उडवलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक तडाखा, बिग 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 दीपेश सेट ऑन द फायर षटकार. टीमची धावसंख्या 26, 4 षटकार. पहिल्या ओव्हर मधल्या अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. टार्गेट केलं या गोलंदाजाला, तोडफोड केलं गोलंदाजाला. आणि हे प्रेशर आता जाणवतोय. गोलंदाज विचार करत आहे की 4 षटकार ठोकला तर याला टाकू तर टाकू कुठे बॉल, हे जसं प्रेशर मध्ये. बाजूला वर बाळा, बाजूने जा. ज्यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न, शॉट फेरलेला क्षेत्ररक्षक आहे. शेवटच्या बॉलवरती येते निर्धाव चेंडू. डॉट बॉलची सांगता. षटक क्रमांक पहिल्यातून संपतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या तब्बल धावा कुठल्या दीपेश याने. टीमची धावसंख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर 27 या आकड्यावरती. लाजवाब बॅटिंग केले, 4 उत्तुंग षटकार. वॉटर बॅटिंग क्लास दाखवलाय दीपेशाने. मैदानामध्ये प्रेक्षकांना देखील तल्लीन केलाय आपल्या बॅटिंगच्या जोरावरती. क्रिकेटमध्ये हेच तर पाहिजे, प्रेक्षकांना षटकार चौकार आलाच पाहिजे, तेव्हा प्रेक्षक देखील मॅच पाहण्यासाठी उत्साहित असतात. आणि तेच काम केले ते दीपेशाने. काय लाजवाब बॅटिंग केले. चला टीम मिटिंग एवढं करू नका, कारण की सूर्यास्ताला चाललाय. सूर्यदेव आपल्यासाठी थांबणार नाही. सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला त्रास होईल, म्हणून थोडासा स्पीडअप करा, घाई करा जरासा. टीमची धावसंख्या 27. ओव्हर नंबर दुसरा टाकण्यासाठी सुलतान आलाय. निखिल श्रीकांत आहे गोलंदाज. फटका चांगला आहे, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकच सिंगल घेतले जाईल. ओव्हर नंबर दुसरा श्रीकांत आलाय.
टीमची धावसंख्या एक सिंगल बरोबर टीमची धावसंख्या वाढताना दिसेल. स्कोर बोर्ड वारंवार हलवलं जात आहे. 28. यावेळेस फुलटॉस स्ट्रॉंग अपील केली ती पंचांकडे, परंतु तटस्थ पंच आहे. अपील केली परंतु अपील मात्र पंचांनी फेटाळली. डॉट बॉलची होते सांगता. टीमची धावसंख्या 28. 28 वर एकही गडी बाद नाही. फ्लाइंग स्टार्ट केले मी म्हणेन कोपर खेळणे या संघाने. यावेळेस कुठेतरी लाईन मिस केलंय. पंचांचा इशारा. वाईट 1+1 असे 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 30 या आकड्यावर. ओव्हर नंबर दुसरा प्रगतीपथावर आहे. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज मात्र इथून बाद होईल आता दीपेश, ज्याने खूप चांगली बॅटिंग केली. 4 उत्तुंग षटकार लावला आणि आता मात्र त्याचा खेळाचा अंत केला. तो गोलंदाज श्रीकांत याने विकेट मात्र प्राप्त केला आणि तंबूचा आसरा दाखवलाय. श्रीकांतने दीपेशाला. दीपेश बॅक टू द पॅव्हिलियन. युनिट नंबर 3 मध्ये आलाय बॅटिंग करण्यासाठी जितेश आलाय, ज्याने पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली. आल्या त्याने चौकार आणि तदनंतर 2 बॉलवरती 2 षटकार ठोकलेले. तोच जितेश आलाय युनिट नंबर 3 मध्ये बॅटिंग करण्यासाठी. टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल स्कोर बोर्ड वरती 30 या आकड्यावर आहे. ओव्हर नंबर दुसरा अजूनही प्रगतीपथावर असताना युनिट नंबर 3 मध्ये आलाय बॅट्समन जितेश. आल्याला मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, परंतु लेगबाईच्या स्वरूपात मात्र 1 धाव मिळेल. पंचांचा इशारा आलाय. टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले 31. 31 या आकड्यावर 1 गड्याच्या मोबदल्यावरती दुसरा षटक प्रगतीपथावर असताना श्रीकांत आहे पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा देखील मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. खूप चांगला चेंडू, चांगल्या लाईन वरती चेंडूला पिच केलाय. इथे निर्धाव चेंडू. मला वाटतं दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 31. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अपील होती मात्र ती अपील फेटाळली. बॅटची कड. पंचांचा इशारा असा आलाय. निर्धाव चेंडू. टीमची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल जाऊन पोहोचले 1 गड्याच्या मोबदल्यावरती. आणि दुसरा ओव्हर टाकत असताना श्रीकांत याने फक्त आणि फक्त 4 धावा देऊन 1 गडी मात्र त्याने प्राप्त केली आणि ती विकेट मात्र खूप मोठी. फटाफट घ्या, तुम्हाला अंधार होईल बॅटिंगला. टीम मिटिंग घेऊ नका, फटाफट खेळवा. दोन ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. टीमची धावसंख्या 31. 1 गड्याच्या मोबदल्यावरती. तिसरा षटक हाताळण्यासाठी आलाय रॉकी. त्यावेळेस खूप चांगला चेंडू चॉप केलाय. ती ब्रह्मास्त्र वापरलेला बॉबी याने. पुन्हा एकदा तो चेंडू. 30 लाईन सुरेख बॉल होता, परंतु 1 धाव मात्र 1 सिंगल कंप्लीट करेल. जितेश गेला आता स्ट्राईकला. 2 चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकलेत रॉकी याने. ही लाईन जर ठेवली तर या ओव्हर मध्ये देखील 4-5 धावा येतील. यावेळेस उडाला. वा रे वा,
जितेशच्या बॅट मधून मिड विकेटला क्लिअर करणारा हा येतो मॅक्सिमम षटकार. षटकाराच्या साहाय्याने टीमची धावसंख्या 38 जितेशच्या बॅट मधून आलाय. आसमानी सुलतानी षटकार ठोकला. टीमची धावसंख्या 38. पुन्हा एका उडालाय बॉल आलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि कॅच पकडलाय. जितेशने षटकार ठोकला. त्यानंतर रॉकी याने त्याची विकेट घेतली. कमबॅक केले. षटकारानंतर विकेट घेतले. विकेट क्रमांक 2 पडलाय. जितेशला देखील तंबूचा आश्रय दाखवला. टीमची धावसंख्या 38. लॉस ऑफ 2 विकेट. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना टीम कोपरखेरणे हा संघ ओव्हर क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना इनत नंबर 4 मध्ये आलाय. न्यू कॅन्डिडेट न्यू पार्सल. मैदानाच्या आतमध्ये मनीष विजय राठोड. मनीष आलाय. इनत नंबर 4 मध्ये निखिल आहे. यावेळेस उलट सुटीला माफी नाही. थेट पोहोचवलाय. बॉलला फेकून दिलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या आल्या स्वागत केलं षटकाराने. व्हॉट अ शॉट. सुरेख फटका. टीमची धावसंख्या 44. 44 वरती 2. यावेळेस खूप चांगला बॉल ड्राईव्ह केलाय. फक्त लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केले वेगाने. थोडीशी फंबलिंग आपण पाहिले. एका धावेला मात्र दुसऱ्या धावामध्ये कन्व्हर्ट केलंय. 2 धाव बरोबर टीमची धावसंख्या 46 या आकड्यावरती. 2 गड्याच्या मोबदल्यावरती अशा प्रमाणे 3 षटकाचा 3 षटक देखील समाप्त होत आहे. 18 चेंडूचा खेळ समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 46. लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा षटक हाणमारीचा षटक. धावा जमवण्याचं षटक व्हायचं. कोण घेऊन येईल मध्यस्थितीमध्ये आहे. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना देखील टीम कोपरखेरणे संघ सकाळपासून इम्प्रेस केलं या संघाने. काय बहारदार बॅटिंग गोलंदाजी फिल्डिंग मध्ये सर्व काय दाखवलंय. क्रिकेटचा हा खेळ तसा आहे मित्रांनो. क्रिकेट कधी लढायला शिकवतो तर कधी पडायला शिकवतो. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. नंदेश आहे. उल्हास बॉलवरती मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. बॅकफूट वरती जाऊन मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल पडल्यानंतर वळण घेतला. इथे निर्धाव चेंडू. टीमची धावसंख्या बरोबर स्थिर आहे 46 या आकड्यावर. 2 गड्याच्या मोबदल्यावरती 5 बॉल अजूनही शिल्लक आहे. हे भाई थोडं बारसे आहे. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे अडवला. बॉलला एक धाव अगदी वेगाने कंप्लीट केले निखिल याने. फक्त एकच धावावरती समाधान मानावं लागेल. सिंगल भेटले. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल 47. लॉस ऑफ 2 विकेट. बॅटिंग करत असताना कोपरखेरणे हा संघ. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा इशारा आला. इट इज अ वाईड बॉल. ऑप्शनच्या बाहेर बॉल जाताना दिसत होत्या. पंचांशी वादविवाद करू नका. अंधार पडायला चाललाय. थोडीशी घाई करा. सूर्यदेव आपल्यासाठी थांबणार नाही. याला मोठा फटका प्रॉपर बॅट वरती आहे आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. या षटकाराबरोबर टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल झपाट्याने वाढतोय. 54 या आकड्यावरती. सुरेख बॅटिंग. लाजवाब बॅटिंग. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जलवे दाखवतात. पुन्हा एकदा अर्ध्या बॅटने मारायचा प्रयत्न होता. स्वर्लेगला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव अगदी वेगाने कंप्लीट केले. निखिल याने थांबवले. फक्त एकच धावावरती समाधान मानायचं आहे. टीमची धावसंख्या या सिंगल बरोबर आपण पाहू शकाल. स्कोर बोर्ड वरती धावा लागल्या तब्बल 55 या आकड्यावरती. यावरची मला वाटतं शेवटचा एक बॉल शिल्लक.
2 बॉल बाकी आहे, माफ करा. यावेळेस पुढे सरसर मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, टायमिंग जुळणार नाही. यावेळेस मला वाटतं कॅच ड्रॉप झालं, तिथे कुठेतरी चप्पल अडकले, माफ करा बूट अडकले आणि त्याचं बॅलन्स मात्र थांबला नाही. 2 धावा मात्र धावून कंप्लीट केले. टीमची धाव संख्या 57. 57 वर 2. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 धाव कंप्लीट. बॉल पकडलाय, थ्रो केलाय आणि अशा रीतीने षटक क्रमांक 14 इथून समाप्त होतोय. 4 षटकाच्या अखेरीत टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना टीम कोपरखेरणे हा संघ मात्र 4 ओव्हरमध्ये धावा कुठल्या तब्बल 58 आणि टार्गेट दिलाय 59. नेरूळ संघाला जर कोपरखेरणे संघ सहकार्य करा, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. नेरूळ संघ तुम्ही पण आपले लवकरात लवकर बॅट्समन पाठवा, म्हणजे तुम्हाला अंधार न पडणार. लवड्या फुटेने म्हणजे बोलू दे ना. आले बॅट्समन पाठवा फटाफट. नंदेश बॅट्समन पाठवा, नंतर तुम्हाला अंधार होईल, बॉल दिसणार नाही. एकोणसाठ धावांचं आव्हान आहे 4 षटकात. बघूया आता नंदेशाची बॅट, विपुल्याची बॅट जर चालली तर मला वाटतं या धावा त्यांच्यासाठी चेस करू शकतात. अजय ना सलामीची जोडी मैदानात आले. नंदेश आहे स्ट्रायकिंग एंडला, विपुल आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि गोलंदाज अजय आहे. चला पंच सामना चालू करा. ए बाहेरून चाल. 59 टू विन. 24 बॉल मध्ये 59 धावांची गरज. नंदेश टप्पा फटका लगवण्याचा प्रयत्न, खूप चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉलला विकेट किपरचा वेध घेतला येतो. निर्धाव चेंडू, पहिलाच बॉल, स्क्वेअर मारा. चांगल्या लाईन वरती बॉलचा टप्पा टाकला, डॉट बॉलची येते इथं. सांगता निर्धाव चेंडू, 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 धाव घ्यायचा प्रयत्न होता परंतु थांबवलाय नंदेशाने. कुठलाही अडचण नको आपल्या संघावरती. हा इथे दुसरा चेंडू, डॉट बॉल. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. भले मोठं टार्गेट आहे.
पुन्हा एकदा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, परंतु येतो हा तिसरा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करते आज आपल्या संघासाठी. टार्गेट मोठा आहे, इथून चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केली जाईल तर या स्पर्धेमध्ये तुम्ही जिवंत. इथे मोठा फटका आला नंदेशच्या बॅट मधून. हवाई हल्ला, हवाई सफर, बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नंदेशच्या बॅट मधून येतो हा मॅक्सिमम षटकार. तीन चेंडू निर्धाव टाकल्यानंतर चौथ्या बॉलवरती मात्र षटकार ठोकलाय. 4 बॉल आतापर्यंत टाकून झाल्या. टीमची धाव संख्या 6 या आकड्यावरती अकाउंट इथे ओपन झालंय स्वतःचं आणि संघाचं. पुन्हा एकदा स्वॅफ्लिप करायचा प्रयत्न होता परंतु ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. दुसरा धाव घ्यायचा प्रयत्न होता परंतु अखेर थांबवलंय बॅट्समनला. एकच धाव घेतलंय. एक सिंगल बरोबर टीमची धाव संख्या आपण पाहू शकाल. 59 धावांचा पाठलाग करत असताना बिनगड्याच्या मोबदल्यावरती 5 बॉल आतापर्यंत टाकून झाल्यात अजयाचे. 7 धावा त्याने खर्च केल्यात आणि हा शेवटचा बॉल मात्र तो टाकेल मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. 59 टू विन. भले मोठं टार्गेट आहे. आजचं हे टार्गेट मात्र टार्गेट पर्यंत पोहोचेल का नेरूळ संघ, कारण की दोन्ही संघ मात्र दिग्गज आहे. फलंदाज देखील बलाढ्य फलंदाज आहे. षटकार चौकार मारण्यामध्ये क्षमता आहे. नंदेश आहे, तदनंतर प्रफुल्ल देखील आहे. फुल पॉवर हिटिंग आहे. बॅट्समनची कमतरता नाही परंतु क्रिकेट आहे. संध्याकाळचं सत्र जर म्हणालं तर बॉल ट्रॅव्हल होणं फार कठीण होत जातं. फुल टॉस बॉल होता अवघ्या पिचच्या बाहेर. पंचांचा इशारा आला. इट इज अ वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचले बिनगड्याच्या मोबदल्यावरती 8 या आकड्यावर. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न परंतु बॅटची वरची कडा घेऊन मात्र चेंडू गेला घोषंकी क्षेत्रामध्ये. अशा रीतीने षटक क्रमांक पहिला तिथून समाप्त होतोय. खूप चांगली गोलंदाजी केली अजयाने. टीमची धाव संख्या जर आपण पाहिली तर बिनगड्याच्या मोबदल्यावरती फक्त आणि फक्त 9 या आकड्यावर. एकही गडी आतापर्यंत गमावले नाही. आता समीकरण तुमच्या समोर असेल. 18 बॉल आणि 50 धावांची गरज. टार्गेट खूप मोठा आहे. इथून 18 बॉल आणि 50 धावांची गरज. ओव्हर नंबर इथून दुसरा षटक हाताळण्यासाठी येईल. धीरज आलाय. 18 बॉल आणि 50. चला सामना चालू करा. स्पीडअप करा. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एकच मिळेल. एक से डबल कुछ भी नाही. टीमची धाव संख्या 10. जर एकेरी दुहेरीचं जर क्रिकेट असं चालू असला मैदानामध्ये तर सहजरित्या मात्र चिठ्ठीमध्ये प्रवेश करेल टीम कोपरखिरणे हा संघ, कारण की इथून षटकार चौकारांची फार गरज आहे आता नेरूळ या संघाला. यावेळेस मोठा फटका आला. क्षेत्ररक्षक आहे आणि सरळ त्याच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि फलंदाज मात्र बाद झालाय. विपुल मात्र बाद झालाय. झटका क्रमांक पहिला. विपुल बॅक टू द पॅव्हिलियन. काय खास करू नाही शकला आपल्या संघासाठी. जी खेळी त्या तुझ्याकडून अपेक्षा होती ती खेळी मात्र तू करू नाही शकला आणि अवघ्या स्वस्तामध्ये परतलाय. पहिला झटका लागला नेरूळ या टीमला. विपुल मात्र बाद झालाय.
युनिट नंबर 3 मध्ये आलाय मिथून आणि नंदेश. दोघांना आपल्या संघाला मात्र सावरावं लागेल, बॅटिंग करावी लागेल, कुठल्या तरी इतकं गोलंदाजाला टार्गेट करावं लागेल, तेव्हाच त्या टार्गेटच्या आसपास तुम्ही जाऊ शकाल. यावेळेस फुल टॉस बॉल, परंतु त्या संधीचा फायदा नाही उचलला. खराब शॉट मी म्हणेन, एक धाव मिळेल आणि पंचांचा इशारा आला नो बॉल. 2 धावा ऍड केल्या जाईल टीमची धावसंख्या. फ्री हिटचा बॉल देखील आहे. सोने पे सुहागा फ्री हिटचा बॉल आणि मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल गेला घोषांकी क्षेत्रामध्ये. एकेरी दुहेरी धावाने काय होणार नाही, षटकार चौकार तुम्हाला पाहिजेच. टीमची धावसंख्या फक्त 13. पंचांचा इशारा आलाय, ऑप्शनच्या बाहेर बॉल जाताना दिसला, वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव, टीमची धावसंख्या. चला वादविवाद करू नका. पंचांचा निर्णय अंतिम राहील. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर असताना 3च बॉल झालेत आतापर्यंत. यावेळेस फुल टॉस बॉल, परंतु नंदेशने पण फायदा न उचलला, परंतु बॉल गेला मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील आणि या 4 धावाबरोबर टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल तब्बल जाऊन पोहोचले 18च्या घरामध्ये. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. फार धावांची गरज आहे, षटकार चौकार अजून पाहिजे आपल्या संघाला. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, चेंडू चालला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट केले, थोडंसं फंडिंग झालंय. एका धावेला दुसऱ्या धावामध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा अगदी धावून काढल्या. त्या 2 धावाबरोबर टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल. 59 धावांचा पाठलाग करत असताना 20 या आकड्यावरती. शेवटचा बॉल 1 टू गो. इथे पुन्हा एकदा मोठा फटका लगवलाय, परंतु 2 क्षेत्ररक्षक आहेत तिथे, परंतु लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला पकडलंय. शेवटच्या क्षणापर्यंत एकच धाव मला वाटले तर धावून कंप्लीट केले. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती. आता राहिले 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 38, 12 चेंडू आणि 38 धावांची गरज. टीम मिटिंग करू नका, कोपरखेरणे संघ. तिसरा षटक हाताळण्यासाठी आलाय दीपेश. 12 बॉल आणि 38 धावांची गरज. धावा पाहिजे आपल्या संघासाठी. इथून एकतरी गोलंदाजाला टार्गेट केलं. इथून 20-25 धावांचं जर एक षटक जर आलं तर नक्कीच मॅच मध्ये येईल नेहरू संघ. लास्ट बॉल टाकलाय, परंतु तो ऑप्शनच्या बाहेर आहे, वाईट बॉल. एक मोठा ओव्हर पाहिजे. 20-25 ला मॅच मध्ये येईल नेहरू संघ. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काही होऊ शकतं. आता 12 बॉल आणि 37 धावांची गरज. बॅकफुटवरती जाऊन मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, प्रॉपर बॅटवरती आला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार ठोकलाय आणि आलाय षटकार. टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचतोय 28 या आकड्यावर. नंदेशने ठोकला हा षटकार. मी मगाशीच म्हटलं होतं एखादा ओव्हर 20-25 आला तर मॅच मध्ये येईल. त्यालाच मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, परंतु धाव घेतली नाही, कारण की नंदेश हाच विचार करेल की 12चे 12 बॉल मिस खेळू.
परंतु तो बॅटिंग करतो, षटकार चौकार त्याच्या बॅटमधून येतात. यावेळेस हा प्रकार पुन्हा एकदा बॉलला उडवला, पण यावेळेस मिस टायमिंग शॉट, क्षेत्ररक्षक खाली आणि इथे मात्र नंदेशी खेळीचा अंत होतो आणि फलंदाज मात्र इथे बाद होते. तर मला वाटतं या मॅच मध्ये फक्त औपचारिकता शिल्लक असेल. चला बॅट्समॅन पाठवा नेहरू संघ. रॉकी आलाय. 9 चेंडू आणि 31 धावांची गरज. दीपेश आहे गोलंदाज. तिसरा षटक हाताळत असताना 9 चेंडू 31. वाईट बॉल, एक अतिरिक्त धाव. आता येणारे 9 बॉल आणि 30 धावांची गरज. पुढे सरसाई मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न आणि फलंदाज मात्र बाद झालाय. वैभव आला आता बॅटिंग करण्यासाठी. आता 8 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. वैभव आलाय. 8 बॉल 30 धावांची गरज. पाहायचं इथून काही चमत्कार होईल का नेहरू या संघासाठी. इथे हाफ फॅकर बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक धावत असताना बॉलच्या मागे, परंतु बॉल गेला डिक्लेअर झोन मध्ये घोषांकी क्षेत्रात. का येणारे 7 बॉल आणि 29 धावांची गरज. लास्ट बॉल आहे ना. येणारे 7 बॉल आणि 29 धावांची गरज. मोठा फटका लगवलाय आणि बॉल सरळ चाललाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार ठोकला. आता 6 बॉल आणि जिंकण्यासाठी नेहरू या संघाला 23 धावांची गरज. चला क्षेत्ररक्षक लावून घ्या. 6 बॉल बाकी आहे आणि नेहरू या संघाला जिंकण्यासाठी तब्बल 23 धावांची गरज आहे. या संघामधून जो संघ जिंकेल तो थेट चिठ्ठीमध्ये प्रवेश करेल. पहिल्या दिवसीय स्पर्धेचा आणि शेवटची मॅच आपल्या समोर रंगताना दिसते. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. बॅट्समन सज्ज आहे मिथून. 6 बॉल 23. आता काय जाऊन दे, त्यांनाच कालोख होईल. टीमिंग बी दाखव. 6 बॉल 23 धावांची गरज. मिथून आहे.
पहिल्याच बॉलवरती मोठा फटका लगवला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या डोक्यावरून बॉल मात्र गेलाय. वन बाउन्स बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक चौकार आलाय. आकार भेटले धावांना. आता 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. इथून जर एखादा 2 षटकार जरी आला बॅट मधून तर मॅच मध्ये येऊ शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ द चान्स. 5 बॉल 19 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका लगावलाय. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु हा ना मिळतो. कॅच ड्रॉप आणि बॉल सरळ गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग दुसरा चौकार लगावलाय. असं वाटतंय की नेहरू संघ आता उतरलाय मैदानामध्ये. बाउंड्री आहे, बाउंड्री. ते बोलते झाडाला लागला का वरती? झाडाला लागला का बोलते? झाडाच्या आधी आहे, आज बॉल आतच पडला, झाडाला लागला. मिथूनच्या बॅट मधून आलाय 2 चौकार. टीमची धावसंख्या जाऊन तब्बल पोहोचले. तर येणारे 4 बॉल आणि 15 धावांची गरज. 2 चौकार ठोकले मिथून याने मॅच मध्ये आणला आता नेहरू या संघाला. क्रिकेट इज अ गेम ऑफ द चान्स. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत क्रिकेट हा कधी कोणाचा नाही. 4-15. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न अगदी वेगाने. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. लेट थ्रो आला आणि बघता बघता सहजरित्या मात्र 2 धावा कंप्लीट केलंय. आता येणारे 3 बॉल आणि 13 धावांची गरज. इथून जर एक षटकार आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये येईल टीम नेहरू हा संघ. शेवटी क्रिकेट आहे मित्रांनो. 3 बॉल 13 धावांची गरज. जब हारने से डर लगता होगा तो जीतने की उम्मीद भी छोड़ दो. 3-13. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न होता परंतु वाईट बॉल आलाय. काय मॅच मध्ये येईल का मजा मित्रांनो. आता 3 बॉल आणि 12 धावांची गरज. काय होईल या मॅच मध्ये, कुठला संघ जिंकेल. आणि ही स्पर्धा आपण पाहतो मित्रांनो 30+ तुर्भेगाव आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. आणि स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि आता 3 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. एखादा इथून एक षटकार आला तर पूर्णपणे मॅच मध्ये पकड मजबूत बनेल. 3-12 बॉल तयार. ते मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू. डॉट बॉलची सांगता. 2 बॉल अजूनही बाकी आहे. हे बाहेरून जा रे भाऊ, बाहेरून जा. मॅच चालू आहे. 2 बॉल आणि 12 धावांची गरज. खेळपट्टीच्या अगदी जवळ लावलंय 2 प्लेयरला. 2 बॉल 12 धावांची गरज आहे. तर कंटिन्यू करा पंच. 2 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. इथून एक षटकार तरी आला ना तरी मॅच मध्ये येऊ शकते. शेवटी क्रिकेट आहे. 2-12. हे पहिल्याच बॉलवरती उडवलाय. बॉल सरळ चाललाय. पंचांचा इशारा येतोय. आसमानी सुलतानी ब्रँडेड षटकार. आता 1 बॉल आणि 6 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. काय सामना आलाय. पहिला दिवस या स्पर्धेचा आणि असा सामना होईल मित्रांनो याने विचार पण नव्हता केला. आता 1 बॉल आणि 6 धावांची गरज. मी मगाशीच म्हटलं होतं क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल नाही पडत तोपर्यंत क्रिकेट कधी कोणाचा नाही. 1 बॉल आणि 6 धावांची गरज. माणसाचा हृदय वाढवणारा हा सामना, धडधड करणारा हा सामना. प्रेक्षक देखील विचार करत असेल की शेवटचा बॉल हा कशा प्रकारे असेल. व्हॉट अ मॅच. काय सामना आलाय. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. प्रेक्षकाने विचार पण नव्हता केला असेल की हा सामना इथं येईल आणि अशा मोमेंट वरती येऊन थांबेल म्हणून.
जरा सामना आवडला असेल तर मित्रांनो जर जोरदार टाळा होऊन जाऊ द्या मित्रांनो. 1 बॉल आणि 6 धावांची गरज. जो संघ जिंकेल तो थेट चिठ्ठीमध्ये प्रवेश करेल. 1 चेंडू 6 धावा आणि हा सामना मात्र जिंकलाय. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र सामना जिंकला टीम कोपरखेरणे हा संघ. वेलपेट टीम कोपरखेरणे संघ आणि हाडलक टीम नेहरू संघ.